आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अबॉर्शनने सगळे प्रश्न सुटणार आहेत। ओवी, तू इतका मोठा निर्णय एकटीने घेतलास? अगं, या बाळाचा बाप आहे मी। तू असं काही केलं तर मला किती वाईट वाटेल, माझं काय होईल याचा एकदाही विचार नाही केलास। खरंच नाही केला असला कुठला विचार। इतका राग आलाय का माझा? राग? तुम्हाला हे सगळं मला राग आलाय म्हणून घडतंय असं वाटतंय? राग ही खूप छोटी गोष्ट आहे। राग अळवावरच्या पाण्यासारखा असतो, थोडा वेळ दिला की वाहून निघून जातो। पण एखाद्या ठिकाणी सारखं सारखं मारलं तर ती जागा बधीर होते, सुन्न होते। तसंच माझं मन सुद्धा झालंय आता। पण हे असं का झालंय याचा विचार तरी आला तुम्हाला? विचार करणं तर दूर, पण ओवी हे का झालंय असं मला एकदा तरी विचारलं? मी तुझ्याशी खूप वाईट वागतो हे कळतंय मला। चांगला नवरा म्हणून घ्यायचा अधिकार नाहीये माझा। पण ओवी, मी काय करू? कामाचं प्रेशर इतकं असतं की मला काही समजतच नाही। माझ्या मनात काही नसतं ग, पण ओठावर काहीतरी भलतंच येऊन जातं। ओवी, मी खरंच सांगतोय, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर। प्रेम बोलून व्यक्त करण्याची नाही, तर समोरच्याला आपल्या कृतीतून जाणवून द्यायची गोष्ट आहे। तुम्ही आता म्हणताय प्रेम आहे, पण थोड्याच वेळात गुड्डी नाही तर सासूबाई आल्या आणि ते कुठल्याही मुद्द्यावरून मला काहीही बोलल्या, तुमचे हे प्रेमाचे दावे काचेच्या बाहुलीसारखे कचकन फुटतील। आणि हे एकदा नाही, अनेकदा वागलायत तुम्ही, म्हणून असं बोलावं लागतंय मला। घरातलं इतर कोणी काही बोललं तरी त्याकडे दुर्लक्ष करणं जमतं मला, पण ऐन वेळी तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवता तेव्हा चरे उठतात काळजावर। असं वाटतं सगळं एका क्षणात संपून जावं। ओवी, अगं, मी तुझ्याकडे कितीही पाठ फिरवली तरी माझ्या मनात सतत तुझाच विचार असतो। तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात खूप फरक असतो। जे प्रेम मनात असतं ते नजरेतून दिसतं आणि ते तुमच्या नजरेतून कधीच दिसत नाही। आता माझी सहनशक्ती संपत चालली आहे, कारण तुमची साथ नाहीये मला।
सासूबाई मला बोलतात ते मी सगळं सहन करते. माझ्या बाबांबद्दल बोलतात ते नाही सहन होत, पण तरी मी प्रयत्न करते. पण जेव्हा त्या आपल्या बाळाबद्दल नको नको ते बोलत होत्या, तेव्हा तुम्ही गप्प बसलात. तेव्हा तुम्ही का नाही बोललात त्यांना? का नाही थांबवलं? नाही, तुमची साथ नसताना एक वेळ मी संसार निभावेन, पण आपल्या बाळाचं काय? त्याच्या भवितव्याचं काय? हा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारला, तेव्हा मला एकच उत्तर सापडलं: अबॉर्शन. कारण मला तुमची साथ नाहीये ना. ओवी, ऑबॉर्शनचा विचार सोडून दे ग. तुम्हाला प्रॉमिस कर की असं काही करणार नाही. ते शक्य नाही. भावनेच्या भरात आता कसलंही वचन देणार नाहीये मी. आणि देऊ तरी कसल्या भरोशावर? आता सासूबाई काहीही बोलल्या तरी त्यात चूक काय बरोबर काय याची शहानिशा न करता तुम्ही कामाला जायचे असं कारण सांगून निघून जाल, तेव्हा मी काय करायचं? काय झालं रे? म्हणताय का तुम्ही दोघं? दादा काय झालंय? आई, ते ओवी म्हणते तिला हे बाळ नको आहे. काय? ए बाई, काय म्हणतोय हा? खरं आहे का? बाई, मग ती मारली केली का ग तुझी? कुठली आई असा विचार करते? वहिनी, तू खरंच असा विचार करतेस? आणि हे सगळं इल्लीगल आहे माहितीये ना? मग जेलमध्ये जाऊन कोरड्या भाकऱ्या तोडत बसशील ना, तेव्हा कळेल तुला. दी, जरा गप्प बसतेस काय तू? हे बघ, ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही ना त्यात उगाच नाक नाही घुपसायचं. तुला कळतं ना सगळं? ओही, हे बघ, सहज पदरामध्ये मूल पडलं म्हणून ते असं टाकून देऊ नये बाई. देव जे आपल्या पदरात टाकतो ना, ते निमूटपणे घ्यायचं. नाहीतर एकदा का देव रुसला, मग किती नवस केले तरी मूल होत नाही. असं नको करू बाई. हे बघ बाई ओवी, मी तुला गोडीने सांगते बरं सगळं. तू जर माझं ऐकणार नसशील ना, तर हे सगळं मी सरळ मास्तरांना जाऊन सांगेन. खरंच सांगते, मी खरंच जाऊन सांगेन त्याला. हे बाबा, तू काय बघत बसलास? हा, तिला समजावून सांगा जरा. काहीतरी भलत करून बसली ना, आपल्या अंगावर सगळं. ए, चला बाहेर चला. नवरा बायको मधली गोष्ट आहे ती, त्यांचं ते ठरवतील. चल रे गाई. हा, चल 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 चल.
ओवी प्लीज. अरे 2 मिनिटं ये माझं. काय झालं? इकडे ये, इकडे ये. काय हळू ये. काय मला सांग ना. ऐकेल ना तू. हो काय मला थांब 2 मिनिटं थांब. काय झालं? काल जोरदार भांडण झालंय घरामध्ये माहितीये. हा ते अबॉर्शन वरनं. हा समीर पण ना. तरी मी त्याला सांगितलं होतं की ओवीला समजा. पण हाच काय वाद घालत बसला. असं होणार या पोराचं. लाली मावशी समीर दादाची चूक नाहीये याच्यामध्ये. तोपर्यंत आमच्या घरात आई आहे ना त्या घरामध्ये वाद होतच राहणार आहे. समीर दादा आणि ओवी वहिनीला आईपासून वेगळं करायला हवं आपण. आपण म्हणजे आपण म्हणजे आपण तू आणि मी. लाली मावशी आता आपल्या दोघांशिवाय दुसरं कोणी आहे का या घरामध्ये जो दादा आणि वहिनी बद्दल भला विचार करेल. नाही रे पण आशाला समीर आणि ओवी पासून वेगळं करणं तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. पण नाहीच आहे. दादाला आईपासून वेगळं करायचं म्हणजे जरा अवघडच आहे. तरी सॉलिड प्लॅन केला पाहिजे ना की नकळत दादा वेगळा होईल आईपासून. मलाही तसंच वाटतं रे की आशा आणि समीर वेगळे झाले ना तरच आपली ओवी सुखी होईल. जे काय करशील ते जरा नीट समजून करा. नाहीतर आशाला कुणकुण लागली तर आपलं काय खरं नाही रे बाबा. येणार नाही का लाली मावशी. मग माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. पण तू फक्त आईलाच काय ओवी वहिनीला पण नाही कळला पाहिजे. ओवी नाही म्हणजे तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. हा हा कशाबद्दल लाली मावशी? पिक्चर. मी पिक्चरची स्टोरी सांगत होतो लाली मावशीला. तर लाली मावशी मला म्हणते की मला पण बघायचंय. असं काय मी बघितलेलं पिक्चर हिला दाखव काय पण बोलते. मयात मला का वाईट वाटेल? पण नाही तसं नाही. म्हणजे काय झालं हा म्हणाला तो पिक्चर सिनेमा बघितला ना तो माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाने बघण्यासारखा नाहीच. मी म्हटलं लाली मावशीने काय काय बघितलं आयुष्यात तुला माहिती नाहीये. तर तो म्हणाला की नाही म्हणजे तू आलीस ना तेवढ्या. मग मी म्हटलं की मी काहीतरी सांगणार नाही. मग तुला गमतीत काहीतरी वेगळंच वाटेल. पण तुला वाटेल ही म्हातारी काही बनवते. काय पण बोलते. पण लाली मावशी मला असं वाटतं की तुम्ही खूप सिरियस विषयावरती बोलत होता. अगं नाही का आम्ही कशाला सिरियस काय बोलू. आधीच सिरियस असणाऱ्या घरात आणखीन काय सिरियस बोलणार. तुला सांगते आमच्या वेळी ना आमच्या घरात काय मज्जा असायची ग. काय घरात म्हणजे ना ते हासरं गोकुळासारखं घर असतं असं म्हणतात ना तसंच आमचं घर असायचं ग. छान गाणी म्हणत असायची गप्पा मारत असायचे. अगं स्वयंपाकघरात असं काही खमंग शिजायचं ना की अगदी तोंडाला पाणी सुटायचं ग. इतकी मज्जा असायची. पण आता काय गेले ग ते दिवस गेले. गेले नाही तर अजून लाली मावशी. ओवी वहिनीच्या घरी तर अजून असंच असतं सगळं. अरे असतं म्हणजे काय असतं. बघ ना ते चांगलं हसरं खेळतं घर सोडून हिला मन मारून इथे जगावं लागतंय ना. लाली मावशी चालू आहे तुमचं सिनेमावरचं डिस्कशन.
वाटलं ऐकलं की काही नाही सगळं. समीर दादा आणि ओवी वहिनीला सेपरेट करायचा प्लॅन लवकर करायला हवा. ऑपरेशन सेपरेट काय सॉलिड नाव आहे बघ. ऑपरेशन सेपरेशन. आणि लाली मावशी यार आपल्या दोघांच्यानी नाही होणार. अजून एक कोणीतरी हवं आपल्याला मदतीला. कोणाची मदत घेणार आपण? कळत नाही ना. आपली बुद्धी पण धड नाही. सापडली व्यक्ती. कोण? सापडली ग. तर चालू करूया आपला प्लॅन. ऑपरेशन सेपरेशन. अहो अहो ऐका ना, अहो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, त्या दुकानाचं नाव सोडा तुम्ही. ते दुकान विकत घेऊन पुन्हा समीरशी वाकड्यात जाऊ नका. सावित्री, तुला मी 1000 वेळा सांगितलंय बिझनेस मध्ये लुडबुड करू नये म्हणून. कळलं? माझा डिसिजन फायनल आहे आणि तो मी बदलणार नाही. अहो ते समीरने इथे येऊन पुन्हा गोंधळ घातला तर? हो, तो घरी येऊन गोंधळ घालेल म्हणून आपण गप्प बसायचं? खालचा पोरगा आहे तो, त्याला मी काय घाबरत नाही. माझा डिसिजन फायनल आहे. स्वप्नील, चल लवकर. हो आलो. ही 14 लाख कॅश आणि सगळे डॉक्युमेंट्स. समीरच्या बुडाला किती आणि कशी आग लागते हे बघायची घाई झाली आम्हाला. स्वप्नील, अरे काय तुझी भाषा? हा, त्या समीरचे एक वेळ समजू शकतो आपण, तो शिकलेला नाहीये, पण तू सुशिक्षित आहेस ना. सत्यशील अमृतकर, कोण तुम्ही? असे डायरेक्ट घरात काय घुसताय? मी संजय मिस्त्री, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधून आलोय. हे माझं कार्ड. हे तुमच्या नावाचं सर्च वॉरंट आहे. घराची झडती घ्यायची आहे मला. अहो नाही म्हणजे आम्ही रेग्युलरली इन्कम टॅक्स भरणारी माणसं आहोत साहेब. तुम्हाला इथे काहीही मिळणार नाही. तुम्ही हवं तर ऑफिसमध्ये चला. आमचे सगळे डॉक्युमेंट्स हे ऑफिसमध्येच आहेत. तुम्ही हवं तर नीट तपासू शकता तिकडे. अच्छा, आता तुम्ही आम्हाला शिकवणार आम्ही कुठे काम करायचं आणि कुठे नाही? त्या बॅगेत काय उघडून दाखवा. साहेब काही नाही आहे त्याच्यात. मी तुम्हाला काय सांगितलं? त्या बॅगेत काय उघडून दाखवा. चला बाजूला व्हा, चला. आईच्या जाचातून जर का ओवी वहिनीला वाचवायचं असेल ना, तर सध्या तरी मला एकच उपाय दिसतोय. तो म्हणजे ऑपरेशन सेपरेशन. पण ऑपरेशन सेपरेशन म्हणजे? ऑपरेशन सेपरेशन म्हणजे फक्त आपण असं काहीतरी करायचं ना की ज्याच्यामुळे समीर दादा आणि ओवी वहिनी आईपासून वेगळे राहतील. पण हा खूप टोकाचा उपाय असं नाही वाटत का तुला आकाश? मुक्ता, आय नो हा खूप टोकाचा उपाय आहे.
पण हे बघ, ह्याशिवाय दुसरा कुठलाच ऑप्शन आता मला दिसत नाहीये. आकाश पण मला मुक्त आहे बघ, मी आईला किती जरी समजवण्याचा प्रयत्न केला ना तरी माझी आई काही समजणार नाहीये. ती ओवी वहिनी विरुद्ध दादाचे कान भरत राहणार आणि दादाच्या मनात जरी नसलं ना तरी तो आईच ऐकणार. परत घरात वाद होणार, ते वाद वाढत जाणार आणि या सगळ्याचा त्रास ओवी वहिनीलाच होणार आहे. त्यामुळे ऑपरेशन सेपरेशन हा एकच उपाय आहे आपल्यासमोर. अरे पण सासू आणि सून एकमेकीच्या बेस्ट फ्रेंड होऊन घरात राहिल्या तर? बेस्ट फ्रेंड? अरे काय झालं असं हसायला? मी काही चुकीचं बोलले का? नाही ग. अरे म्हणजे हे बघ, जर सासू आणि सून एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड झाल्या तर नवऱ्याचं मरणही होणार नाही ना मधल्यामध्ये. तू बोलतेस ना ते 100% बरोबर आहे, पण सगळ्याच सासू सुना मनाने चांगल्या नसतात ना ग. आता आमच्या आईचंच उदाहरण घे. मला नाही वाटत या जन्मात तरी ती ओवी वहिनीशी जुळवून घेईल. बरं, पण आता आपण करायचं काय नेमकं? तेच तर सुचत नाहीये ना. वेदाताई, वही घ्यायला पैसे दे ना. माझ्याकडे काय मागतेस? बाबांकडे माग जा. ते मागते मी, पण तू इथे उभी राहून काय जासूसी करतेस? हात सोडायचा. ते सोडा. काम करू.